साळगावकर तू? सर मी बँकेजवळ गेलो होतो, थोडं काम होतं आणि तिथेच आमची भेट झाली. यांना ऍक्च्युली रिक्षाच मिळत नव्हती आणि मी म्हटलं मी सोडतो घराजवळ, म्हणून आलो सोडायला. वा साळगावकर, तुझ्यासारखा गुणी आणि परोपकारी मुलगा माझा विद्यार्थी आहे याचा मला नेहमीच अभिमान वाटत आहे. आमच्या दीपूला तू घरापर्यंत सोडायला आलास, खरंच मनापासून आभार तुझे. प्रत्येक वेळी तू देवासारखा धावून येतोस रे. सर माझं ते कर्तव्यच होतं. तुमची मुलगी म्हणजे माझी जबाबदारी आहे हे ओळखून मी आलो सोडायला. तुम्ही प्लीज माझे असे आभार नका मानू सर, प्लीज. साळगावकरने दीपूला घरी सोडलं, आभार हो त्याचे. खरंच आहे, मला ही काळजी लागून राहिलेली होती. हो जेवायला वाढते. दीपू हातपाय धुवून घे ग, जेवायला वाढते. अगं आई मी बँकेत जेवले. बँकेत? हो बाबा, आज दिवसभर लाईट्स नव्हते ना, त्यात आम्हाला ओव्हर टाइम थांबावं लागलं. मग मीच केली खिचडी आणि कढी सगळ्यांसाठी. त्यांच्यावर जेवले. वा, केवढं मोठं काम केलंस तू. अशी माणसांना नेहमी मदत करावी. ताई, अगं ऐक ऐक, दीपूनं केवढं मोठं काम केलंय. ताई, बाबा ती रूम मध्ये नाहीये. नाही म्हणजे कुठे गेली मग? नाही अगं, नाही होती. बा आली. काय ग ताई, कुठे गेली होतीस आणि इतका वेळ? ए ताई, कुठे गेली होतीस ना सांगता? सांगून नाही जायचं. आई, मी आता कुकुला बाळ नाहीये ना, नेहमी तुमची परवानगी घ्यायला. ताई तसं नाहीये ग. अगं कसा आहे, अनुभव आलाय आपल्याला याच्या आधी. हरवली होतीस की नाही तू? अगं ताई अशी का चिडतेस? तुझी काळजी वाटते म्हणूनच ते बोलतात ना. तरीच म्हंटल मी, अजूनही द परफेक्ट दीपू गप्प कशी. झालं तुम्ही वकीलपत्रच घेतलं एक दुसऱ्यांचं. ताई भाषा आवर. हो, नेहमी आवर तर मीच घ्यायचं का? नेहमी मीच चुकते का? तुमची दीपू दीदी कधीच चुकत नाहीत ना. आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये नेहमी मीच असते. आणि ही दीपू म्हणजे आजाद पंछी. तिला कुणी कधीच काहीच बोलत नाही ना. कधी या कधी जा सगळं चालतं ना. तसं नाहीये. हे बघ, दीपू कधीच चुकीचं वागणार नाही आणि पुढे जाऊन जर तशी वागली तर तिला सुद्धा हे प्रश्न विचारले जातील. हो, मग तिला विचारा ना. विचारा की एवढ्या रात्री दीपू तू साळगावकर बरोबर काय करत होतीस? सानिका, माझ्यावर ओरडा आलो, पण दीपूला प्रश्न विचारायची हिंमत नाहीये ना तुमच्यामध्ये. जाऊ दे, ते माहितीच आहे. मी एकदा काय प्रेम केलं, मला 1000 प्रश्न विचारलेत ना तुम्ही. ताई तुझं प्रेम हे आंधळ होतं. May I come in, sir? May I come in, sir? Sir. काय करतो?
सर काय उघडताय, काय करताय? अहो काय 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 करताय? रात्र संपली, सकाळ झाली, रिकव्हरी लिस्ट हवी होती. कोण तुम्ही? दीपिका देशपांडे, रिकव्हरी डिपार्टमेंट, SP बँक. काय पाहिजे? लिस्ट असेल कुठेतरी इथं पडलेली बघा. थँक्यू. इंग्रजी तुम्ही काल बाबांना पाहिलंत ना? फक्त तुम्ही माझ्या बरोबर होतात म्हणून ते मला ओरडले नाही, मला उशीर झाला तरी. इंद्राजी विश्वास ठेवा माझ्यावर, आपण दोघं मिळून बाबांचं मन जिंकू आणि ते इंद्राचाही स्वीकार करतील माहितीये मला. विश्वास ठेवा. विश्वास आहे मॅडम. कधी कधी मेंदूवर धूळ चढते आणि मग काहीच स्पष्ट दिसत नाही. आय सॉरी. मला खरंच मॅडम, कधीतरी आपण म्हातारे हो, कुठे असू, कसे असू, आज आपल्याला काहीच माहित नाही. पण हा आज त्या फोटोमध्ये कैद झालेला हा क्षण कायम राहील. ह्या जगाला सांगत राहील, कोणीतरी एक इंद्रा होता आणि एक दीपू होते. थोडेसे वेडे, थोडेसे बावळ, थोडेसे गुंड, थोडेसे रावडी, थोडेसे तत्वांवाले, थोडेसे मस्तीखोर, थोडे प्रेमळ, थोडे भांडखोर, पण कायम प्रेमात. मंचली मुक्ताच्या या स्पेशल एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर केसांचे अनेक प्रकार असतात, म्हणजे जाड केस, बारीक केस, दुतोंडी केस, कुरळे केस आणि एक गॉन केस म्हणजेच गळणारे केस. सो हा पदार्थ खाल्ल्याने केस गळणं बंद होतं. कट 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 कट. ऐक ना, जरा चेक कर ना बरोबर झालंय का. सत्तू, बटनच नाही सुरू केलंयस तू. अगं मी सुरू केलं होतं. कुठे व्हिडिओ? मग यार रेकॉर्डचं बटन नाही चालू केलं. सॉरी मुक्ता. अगं तू परफॉर्म इतकं छान केलंस ना की ते बघण्यात मी हरवून गेलो. खरंच सॉरी, विसरलो. सत्तू तू इतका डम कसं काय असू शकतोस यार? दादू हा सत्तू इतका डम काय? दादू कुठे आहेस तू? गुड मॉर्निंग. मॅडम, कालच्या आपल्या फोटोमध्ये कमाल स्माईल आलंय तुमचं. आज मी तुमच्या घरी येतोय मॅडम. मला आजही स्माईल पाहायला मिळेल? अच्छा, म्हणजे तुम्ही बाबांच्या कामासाठी घरी येणार आणि तुम्हाला माझं स्माईल बघायचं? अजिबात नाही, नाही मिळणार बघायला. बरं, आज मी तुमच्यासाठी येतो. माझ्यासाठी? इथे माझ्या घरी? उगाच आपलं काही. चॅलेंज करता मॅडम? मग आज बघाच, आज मी स्पेशली तुमच्यासाठी येतो. पण मला कसं कळणार की तुम्ही मला भेटायला आलात? हे म्हणजे तुम्ही तर साळगावकर म्हणून भेटणार ना बाबांना? हो, पण मी इंद्रा म्हणून तुम्हालाही भेटेन तुमच्या घरी.
तेही इंद्रा स्टाईल. नाही काय बोलताय ना, मी मस्करी करत होते. असं काही नको नको नको. पण आता मी सिरियस आहे मॅडम. आता तुम्ही बघाच, तुम्ही मला चॅलेंज केलंय, तर आता तुमच्या घरी येऊन इंद्रा स्टाईलने मी तुम्हाला कसं सरप्राईज देत होते. इंद्राजी ऐका ना. हॅलो. अरे बापरे, आता हे काय करणार आहेत? आत येऊ सर? अरे साळगावकर, ये. अरे बस 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 बस. हा असं बस. ए सत्यनारायण स्वामी व्यंकटेश्वरा रमण स्वामी नाडगौडा. अरे तूच इकडे काय करतो? ये आत ये. तुझ्या पूर्व परीक्षेचं कुठपर्यंत आलं? इथपर्यंत आलंय. बरं, मग मला आयत आणि चौरसातला फरक सांग बघू. सोपं आहे. आयत म्हणजे रेडी आणि चौरस म्हणजे 4 रस. ए बाबा साळगावकर, हा तुझा मित्र म्हणजे ना फारच कठीण आहे रे याचं. हा काय करतो तुझ्या बरोबर? वसुली. नाही, ते हा येणाऱ्या पेमेंटचा हिशोब ठेवतो सर. वसुली म्हणजे आलेली कॅश मोजतो. बर, तू थांब जरा, मी तुझ्यासाठी एक पुस्तक घेऊन येतो. थांबा, जाऊ नकोस कुठे. आलो. बघितलं इंद्रा, तुला बोललो होतो घेऊन येऊ नकोस म्हणून. आता सर पुस्तक देणार आणि सारखं विचारत राहणार, वाचलंस का. हो म्हणाल तर प्रश्न विचारणार आणि नाही म्हणाल तर रागवणार. म्हणून मी इकडे येत नव्हतो. काय विचारतोय मी? हा सॉरी. दीदीचा काही फोन वगैरे आला होता का? नाही, काहीच बोलणं नाही झालं. साळगावकर, या फाईल मधल्या तू 3 कॉपीज काढ. हो सर. मी आलो जरा. बस. चहा. दीदीचा फोन का लागत नाही? बाबा चहा. काय झालं सर? काही प्रॉब्लेम? नाही, काय विशेष नाही. ते आमच्या दीदीचा फोन लागत नाहीये. ते आता हे हिशोब बघितले तेव्हा आठवलं एकदम. आमच्या दीदीच्या लग्नासाठी एका गुंडाकडून आम्हाला पैसे घ्यावे लागले होते. म्हणजे आम्ही घेतले नव्हते, त्याच्याकडून ते आमच्याकडे चुकीने आले आणि आम्ही वापरले ते. काय ग दीपू? साळगावकर, तो गुंड तरुण तुझ्याच वयाचा असेल, पण फरक बघ ना कसा. तू असा सचोटीनं वागणारा, कायम दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आणि कधी हिंसेच्या मार्गाला न जाणारा गुढी तरुण. आणि तो बाबा, हे इंद्राजी वसुली करत असले तरी
ते स्वभावाने खूप चांगले आहेत. नाही बरोबर आहे, पण गुंडगिरीचं समर्थन होऊ शकत नाही दीपू. अहो इकडे येता का जरा? हो आलो. कमी खा जरा, वजन वाढेल. अच्छा तू मला सांगू दे तर बघ तुझी खाते. आता तुझी बायको एवढं चवीचं करते, मग खाणार नाही तर काय फेकून देणार का? अम्मा जरा हळू बोल, मी ऐकलं ना उगाच डोक्यात हवा जाईल तिच्या. तिच्या पुढे ना भांड्याचा पसारा मी एवढा ठेवलाय ना, त्या भांड्याच्या आवाजामध्ये काही माझा आवाज जाणार नाही. तू चिप, तो हलवा चिप तू. बघ रे बाबा नयन, सतत दिवसभर हिच्या घरचे फोन चालू असतात हं? त्या मास्तुरड्याचे. तर मास्तुरडा हिला काय शिकवतो की सांगतो काय माहिती, पण जसा का ही फोन ठेवते ना तसा हिचा जोर काय वाढतो म्हणून सांगू. अरे ही उलट काय बोलते, मला शिव्या काय देते, माझ्या अंगावर हात काय उचलते. काय मम्मा हिने तुझ्या अंगावर हात उचलला? मग अहो नाही मम्मा हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं मग? अरे बाबा नयन, मला भीती वाटते हिची. तू घरात नसताना हिने माझा गळा बिळा आवडला तर काय बोलताय? थांब, हिच्या बापाने हिच्या मनात विष भरलंय ना. काय ग, 2 दिवसापासून फोन करतोय तुला आणि तू उचलतच नाहीस. अहो असं काय करता, संसारात रमली आहे ना, वेळ नसेल मिळाला, हो की नाही? हे दीदी, जीजू फारच लाड करतात वाटतं. मी तुझा लग्नाचा नवरा असताना माझ्यासोबत घरी आईस्क्रीम खायला लाज वाटते, आणि तुझ्या यार सोबत रस्त्यावर उभं राहून आईस्क्रीम खाताना लाज काय विकून खाल्लेलीस? हा, विकून खाल्लेलीस? राज रोजपणे दुसऱ्या पुरुषांबरोबर गुटरगू करताना तुला लाज नाही वाटत? मग तुझ्यासारख्या बाईला नवरा हाणणार नाही तर काय तुझी पूजा करणार का? बाबांना माझी परिस्थिती सांगितली तर आणखीच त्रास होईल, त्यापेक्षा नकोच सांगायला. काय ग दीदी, जीजूंच्या आठवणींमध्ये रमली आहेस का? अगं फक्त हेच नाही, सासूबाई सुद्धा खूप काळजी करतात माझी. हे काय आणि फाईल्सचा पसारा करून ठेवलाय, कोण आवडणार आहे सगळं? बाबा, तुमचे पाय खूप दुखतायत ना, तुम्ही आता इथेच बसा, मी तुमच्यासाठी छान गरमागरम चहा करते. आणि सासूबाई तर म्हणतात, चला का तू ना काहीच काम करू नकोस, मस्त आराम कर. आता तर साध्या कपड्यांच्या घड्या घालायला सुद्धा वेगळी बाई ठेवणार आहे. हे सुद्धा रोज ऑफिस मधनं येताना काही ना काही गोड घेऊन येतात. मी म्हणतात ना की अहो नको वजन वाढेल, पण ऐकतच नाहीत. खूप प्रेम करतात माझ्यावर. परमेश्वरा, नयनराव आणि स्नेहलता ताईंना सोबत दिलीस म्हणून आभार मानतो तुझे. दीदी तिथे मजेत, दीपू इथे मजेत, माझं काय? मलाही आता कार्तिकच्या डोक्यावर बसून सासरी जायलाच हवं. इथे जीव गुदमरतोय माझा. मलाही माझे सगळे लाड पुरवणारं सासर पाहिजे, जिथे माझ्या हाताखाली 4 नोकर असतील आणि मी फक्त ऑर्डर सोडेन. कार्तिकच्या मागे लागायलाच हवं. मी आलेच. सोड त्याला, येडायस का?
चोरी का करतोस? दादा मला भूक लागली, मी काय खाल्लं नाही कालपासनं. आई पण उपाशी आहे. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी बिस्किट घ्यायला आलेलो. पाण्यात डुबून खाल्लं असतं. हे घे. हे पण घे. तू घे आणि आईला पण दे. हं? आणि आई, अशी चोरी करत जाऊ नकोस. तू शाळेत जातो का? नाही, सुटली शाळा. तू आपलं कार्ड दे. हा, ठीक आहे. हे बघ, ह्या नंबरवर दादाला उद्या कॉल कर. तो तुझं नाव शाळेत दाखल करून देईल. ह्या पुढे तू फक्त शाळेत जा, नीट अभ्यास कर. बाकी मी बघून घे. थँक्यू. जरा नमस्कार. त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता म्हणून इंद्रजित साळगावकरचा वसुली एजंट इंद्रा झाला. पण आज तू त्या मुलाला इंद्रा होण्यापासून वाचवलंस. मला तुझा अभिमान वाटतो मित्रा. तू खरंच कमाल आहेस. पण ऐक ना, तू लोड नको घेऊस. देव चांगल्या माणसांबरोबर चांगलंच करतो. खरंच. माय गॉड. वा मॅडम, काय चव आहे तुमच्या हाताला. अस्सल मराठमोळी. ओ धनी, शेतात आहो सांभाळून खा, ते सगळं सांडेल, शॉर्ट खराब होईल. आणि डागाचं काय म्हणतेस? डाग आता हिरीवर जाऊन धुवून टाकतो शर्ट. अगं, झुणका भाकरीत प्रेम आहे तुझं. डाग पडला बी तर प्रेमाचाच पडू दे. असं आहे. जा बघू तिकडे. काय लाज दे माझी सखू. तू जर अशीच लाजणार असशील ना तर त्या झुणक्यानं आंघोळ बी करायला तयार आहे मी. अहो काय करताय? अहो खरंच धाक पडेल. काय चालू आहे तुमचं? मॅडम, काय सुंदर स्वप्न होतं. तुम्ही का भानावर आणलं मला? याला काय अर्थ नाही. मी इंद्राजीने सांगितलं. इंद्राजी, अहो तुमच्या मित्राला सांगा ना, अहो तो माझा चीजवाला पिझ्झा खातोय. इंद्रा सोनटक्केला सांगा. अरे मला फालतू बोलतो. मी काय फालतू आहे काय? आणि अरे चीजवाला पिझ्झा एकटा खात होता. चीजवाला पिझ्झा म्हणजे मला चीज बँकेत एक एक पीस वाटला, तीन पीस स्वतः खात होतो. काय चाललंय तुमचं? लहान लेकर आहे तुम्ही, वेळ लागले तुम्हाला. पिझ्झासाठी काय भांडताय? अच्छा, तू या सोनटक्केला अक्कल नाहीये. तुला समजत नाही. पिझ्झासाठी काय भांडतोस? इंद्राजी, ते चीजवाला पिझ्झा होता म्हणून मी जातो. मग कसं करतो बघितलं? इंद्र तर मलाच बोलतो, त्याला का नाही बोलत? सत्तू, घे. आता मी सोनटक्केला करतो. पिझ्झा?
हो होता, पण हा पिझ्झा तुमच्या झुणका भाकर समोर पाणी का? इंद्राजी, तुम्ही काय काय करता ना तुमच्या मित्रासाठी? मॅडम तुमच्यासाठीही करेन, तुम्ही तशी संधी तर द्या. हे बघा, जास्त लाडत नका येऊ आणि झुणका भाकर संपवा. या मॅडम, करता तुम्ही पण किती सारं माझ्यासाठी. मी काय केलं? एकतर मला तुमचा टिफिन दिला आणि मग तो टिफिन मला आवडलाय हे कळल्यावर तुम्ही तो टिफिन खाल्लाच नाहीत, बरोबर ना? ओ धनी, आता ना तुम्ही न बोलता जेवा आणि नीट जेवा, नाही तर शर्ट खराब होईल तुमचा, डाग पडते. काय काय कार्तिक, तू इथे काय करतोयस? अगं आई, ते सनबाथ घेत होतो मी. विटॅमिन डी ते हवं होतं. मग त्याच्यापेक्षा गच्चीवर जा ना, इथे जास्त छान ऊन मिळेल तुला. अगं एवढं पण नकोय मला. घरामध्ये जरा थंडी वाजत होती ना, म्हणून ऊब घ्यायला बाहेर आलो होतो मी, बाकी काही नाही. बराच ना? काय करतेस? अरे बघतीये ताप वगैरे आला की नाही? नाहीये ताप वगैरे काही. झालं समाधान? नाहीये ताप. बाबू काका, अहो तुम्ही कुठे चाललात आता बाहेर? अरे टोमॅटो सॉस संपलाय, तो आणायला जातोय. मी आणतो ना टोमॅटो सॉस. मी बाहेर जातो. अहो तुम्ही कशाला उगाच उन्हात बाहेर जाताय? आराम करा, छान आराम करा तुम्ही. द्या ते पैसे, द्या द्या द्या, मी आणतो. कार्तिक, खरंच बरं आहेस तू? काय आई? नाही नाही, बघत होते, खरंच बरं आहे ना तुला? स्वतःहून काम करायला तयार झालायस आज? जा तुम्ही दोघं आत. जा, मी आणतो सॉस. जा. द्या त्याला पिशवी, काम करायला तयार झालाय. नको पिशवी नको मला, मी आणतो. हा मी हातात आणतो. जा तुम्ही आत जा. चला. कार्तिक, तू जरा वेडी आहेस का? घरी काय येतेस? कार्तिक, मी तुला आधीच सांगितलं होतं, फोनवर माझं बोलणं संपायच्या आधी जर तू फोन कट केलास तर मी तुझ्या घरी येईन म्हणून. आले मी घरी. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का सानू? तसं समज. हे बघ, आता मला माझ्या सासरी नांदायचंय. मला ते काय माहित नाही, मला माझ्या हक्काच्या घरी घेऊन चल. तुझ्या हक्काचं घर आहे ना तुझ्या बापाचं, तिकडे जा ना. कार्तिक, आपल्या दोघांचं लग्न झालंय आता. आता हेच माझं हक्काचं घर आहे. मला आज जायचंय, घेऊन चल. अगं माझी आई वेडी. आई, हे बाबा कशाला का विनाकारण लोकांना बोलवतात? उगीच कामं आपल्याला पडतात ना. एक दिवस जरा जास्त काम पडतं, एवढी काय चिडचिड करते तू? हो, कारण कामं असली की तुम्हाला मी दिसते, आणि जेव्हा कौतुक करायचं असेल तेव्हा दीपू. कुठे आज तुमची लाडकी दीपू? झालं तुझं सुरू? मला बोलायचंच नाही तुला या विषयावर. मलाही नाही बोलायचं. घ्या, आल्या तुमच्या लाडक्या दीपिका मॅडम. सगळं काम संपल्यावर फक्त मिरवायला आले. हे आई, मलाही घरची कामं ना यापुढे सांगत नको जाऊ. मलाही माझी कामं असतात. आई, मला सांग, काय मदत हवी आहे? दीपू ऐक ना, ते लाडू आहेत ना, ते जरा डब्यामध्ये भर ना. हो, त्या डब्यात चालते? हो हो. त्या सानूचं ना कामं कमी, बडबड जास्त. चल. नको ना जरा, नको ना. नको ना काय, देशपांडे सरांचे 4 चांगले शब्द पडतील का ना? चुपचाप चल.
सर आत येऊ? अरे साळगावकर, अरे ये 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 ये. सर नमस्कार. असं रे, बस बस. काय साळगावकर, कसा आहेस? मी बरा आहे काकू. बस रे बस. अरे वेळेवर आला सगळी. हो सर, आज मराठी भाषा दिनाचा इतका महत्वाचा कार्यक्रम आहे घरात म्हटल्यावर आम्हाला वेळेत यावंच लागलं. कामं करण्यासाठी आलोय सर आम्ही. सांगा कुठून सुरुवात करू? काम तसं काही विशेष नाहीये. फक्त एक टेबल लावून आजूबाजूला 4 खुर्च्या ठेवायच्या आणि लोकांना बसण्याची व्यवस्था होईल असं बघायचं. मागे आपल्या कार्यक्रमाचा एक फलक लावून टाका. आणि हो, त्या पडताळामध्ये सजावटीचं सामान सुद्धा आहे. तू बघ तुला कसं आवडेल तसं. बरं सर, लगेच बघतो. चले जरा. ए नाडगवडा, ए मी इकडे ये. येऊ म्हणताय? ए ये म्हणजे इकडे ये. ए हा बस. अरे बस. हे बघ, हे आजच्या कार्यक्रमाचं भाषण आहे. तू जरा वाचून दाखव मला. मला मराठी नाही येत सर, मी शाळेत शिकलोच नाही. येतो. बस दे. अरे बस. मराठी मी शिकवतो तुला, काय काळजी करू नको. तू आत्ता हे वाचून दाखव. थांब. हो काय करतो? थांब. कार्तिक, मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते. मी पण प्रेम करतो तुझ्यावर. हो ना, मग घेऊन जा ना मला तुझ्या घरी. अरे मी तुझी बायको आहे. हो आहेस ना तू माझी बायको, पण तुला लाज वाटते ना. म्हणजे नाहीतर माझ्या नावाचं मंगळसूत्र नसतं का घातलंस गळ्यात? आय एम रिअली सॉरी कार्तिक, मी खरंच विसरले. विसरलीस? हे बघ, मोठं मंगळसूत्र आणलंय. हे तू कधीच विसरू शकत नाहीस. हे सोन्याचं आहे? देणाऱ्याचं मन सोन्याचं आहे. अगं, मी एवढं मनापासून देतोय, ते सोन्याचंच असणार आहे ना. कसं दिसतंय? होतो. कार्तिक, आपलं मॅरेज सर्टिफिकेट आलं का रे? तिला जर कळलं ना की अजून रजिस्ट्रेशन केलं नाहीये तर मर्डर करेल माझा.